हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर ॲक्च्युली ह्या ब्लॉगमध्ये आज रेसिपी आहे जी पाया सूपची आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता असा मी बनवलेला आहे पाया सूप. आणि हा कसा बनवायचा आहे ह्याची रेसिपी पुढे आहेच. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि इथे मी पायाचा रस्सा आणि सूप हे दोन्हीही बनवलेलं आहे. सो ह्याची रेसिपी चला पटापट आपण बघूया. आणि साधी सोपीच आहे, काही जास्त अवघड नाही. फक्त याचं जे मेन काम असं साफ करायचं ते जरा अवघड आहे. आणि ते केलं आहे आहोंनी, कारण मला हे जमत नाही. सो या आहोंनी आणलेले पाय आणि ते आता भाजून घेत आहेत, कारण त्याचे केस वगैरे असतात ना. सो ते साफ करून घ्यायचं आहे. आहो आहे ते बकऱ्याचे पाय साफ करत आहेत. तोपर्यंत मी इथे मसाला वगैरे तयार करून घेत आहे. खोबरे भाजून घेतलेलं आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, बाकी सर्व तयारी करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आहो आहेत ते पाय साफ कसे करत आहेत. ते केस भाजून घेतल्यानंतर त्याचे चाकूने काढून घेत आहेत. आणि आमचं पिल्लू आहे ते असं काही खात नाही, त्यामुळे त्याच्यासाठी आणलेलं आहे चिकन आणि ते सुक्कं बनवलेलं आहे मी. सो चिकन बनवेपर्यंत आहूनचा अजून पाय साफ करायचे चालले होते, कारण त्याला खूप वेळ लागतो ते भाजून घेऊन पुन्हा कट वगैरे करायला, त्याचे केस वगैरे काढायला. सो आहूनचं काम ते चालूच होतं. त्याला चौकोनी पाहिजे लाकूड खालचं. या ठिकाणी तर आव्हाने मला आता हे कट वगैरे करून दिलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलंय आणि ते स्वच्छ धुवून घेत आहे, कारण त्याच्यातले केस वगैरे सगळे निघण्यासाठी. सो आता इथे मी 2-3 पाण्याने हे धुवून घेतले आहे. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून आपल्याला ते लावून ठेवायचं आहे. हळद आणि मीठ आहे ते आपल्याला इथे लावून घेतल्यानंतर आपल्याकडे वेळ असेल थोडा वेळ मुरत ठेवायचं. पण आता मी ॲक्च्युली लगेच करायला घेणार होते. सो थोडा वेळ हे मी मिक्स करून ठेवलेलं आहे आणि नंतर मग लगेच बनवायला घेतलं होतं. तर हे पाया सूप बनवायसाठी खरं शिजायला खूप वेळ लागतो. आणि ॲक्च्युली टोपात घातलं तर ते शिजायला खूपच वेळ लागतो. मी ते कुकरमध्ये घालायला घेत आहे. आणि कुकरमध्ये मी ते तेल आहे आपले जे आपण जेवणाला वापरतो ते टाकून घेत आहे. आणि ते मी खडे मसाले थोडेच घेतलेले आहेत, ते मी ह्याच्यामध्ये आता टाकून घेणार आहे. खडे मसाले मी तेलामध्ये टाकून घेतलेले आहे. आता इथे मी जो कांदा चिरून ठेवलेला आहे, एक कांदा आहे हा मिडियम साईजचा, तो मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि आपल्याला मस्त असा गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपला कांदा आहे तो परतून झाला आहे. ह्याच्यामध्ये मी खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि ह्याचं सगळी पेस्ट आहे जी बनवून घेतलेली आहे मसाला, ते आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. मसाला भाजून घेतल्यानंतर या ठिकाणी जे पाय आहेत हळद मीठ लावून ठेवलेले ते मी आता याच्यामध्ये ॲड करून परतून घेणार आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी आहे ते ॲड करून घ्यायचं आहे, कारण मी ऑलरेडी गरम पाणी करून ठेवलेलं आहे, ते मी याच्यामध्ये नंतर टाकून घेणार आहे. पाणी टाकल्यानंतर या ठिकाणी मी 9-10 शिट्टे देऊन घेतले होते. आणि या ठिकाणी आपले पाय आहेत ते शिजून झालेले आहेत. ते सूप आहे ते मी सेपरेट काढलं होतं. आणि या ठिकाणी त्याचा रस्साही बनवणार होते. सो या ठिकाणी आता मी रस्सा बनवत आहे. आणि तिथून बघू शकता पायाचा सूप बनवण्यासाठी मी अजून हे साईडला एकदा उकळलेलं ठेवलेलं आहे. आता त्यातला अळणी हे ते काढून घ्यायचं, म्हणजे त्यातून सूप बनतं आहे. आणि बाकीचा त्या रस्सा बनवायचा आहे. रस्सा बनवण्याची पद्धत पण साधी सोपीच आहे. कांदा अगोदर मी तेलामध्ये भाजून घेतलेला आहे, नंतर जो मसाला बनवलेला आहे तो ह्याच्यामध्ये टाकला आहे. मसालाही भाजून घेतलेला आहे, थोडंसं अळणी आहे ते ह्याच्यामध्ये मी टाकून घेत आहे मसाला चांगला भाजण्यासाठी. आणि नंतर या ठिकाणी आपली चटणी आहे, म्हणजे कांदा लसूण मसाला, तो मी ह्याच्यामध्ये ॲड केला आहे. आमची चटणी आहे ते नवीन आहे आणि खूपच तिखट आहे, त्यामुळे मी थोडीच ॲड केलेली आहे. थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे. आमच्या चटणीत पण ॲक्च्युली सर्व मसाले असतातच, त्यामुळे वरून फक्त थोडासाच गरम मसाला ॲड केला आहे. आणि आता हे भाजून घेण्यासाठी मी थोडंसं अळणी टाकलं आहे. आणि चटणी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आणि नंतर मग ते अळणीचा स्टॉक आहे तो ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे. मग याचा हा लाल तांबडा रस्सा तयार झालेला आहे. आणि ह्या बाजूला आहे आपलं पाया सूप. फक्त अळणी खाऊ वाटणार नाही म्हणून लाल तांबडा रस्सा पण बनवला आहे, कारण आमच्याकडे फक्त अळणी खात नाहीत, तांबडा रस्सा लागतोच. सो तांबडा रस्सा आणि अळणी म्हणजे पाया सूप हे दोन्ही तयार झालेलं आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.